लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आपण आता इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने इकडे आता सखी ही मनस्विनीचं सरकार पाडणार आणि स्वतःचं सरकार म्हणजे बेबी सरकार उभं करणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इकडे आता सखी ही सुटलेली आहे. सखीचं छान चाळीस स्वागत वगैरे सुद्धा झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूला मनस्विनीचा मात्र चांगला तिळपापड झालेला आहे. तर आता मनस्विनीला तिची आई म्हणजेच नंदा मावशी सांगत असते की बघितलंच नवं, अगं ती सखी जेलातनं सुटून आली तर आली, वरनं आता त्या चाळीत राहायला बी लागली. लवकरात लवकर काहीतरी कर, नाहीतर त्यो दिस लांब नाही जेव्हा तू त्या सखीला म्हणली होतीस घरातनं चाळीत, चाळीतनं जेलात. आता असं व्हायलं ना गं, जेलातनं चाळीत, चाळीतनं घरात. त्याबरोबर लगेचच मनस्विनी म्हणते तू गप्प बस. त्याबरोबर ती म्हणत असते अगं तू माझं तोंड बंद करशील ग, पण जे होणार आहे ते होण्यापासून कसं रोखू शकशील? हे बघ, म्या जे सत्य आहे की नाही तेच फक्त तुला सांगण्याचं काम करायला लागलो आहे. म्या तुझी आई आहे, त्यामुळं तुला अंधारात ठेवावं असं मला काही वाटलं नाही, म्हणून तुला सांगायला. त्या पोरीपासून जरा सावधच राहा. ती पोरगी तुला वाटायला तेवढी साधी भोळी नाही आहे. ती पोरगी लई चलाख आहे आणि तू म्हणल्याप्रमाणे त्यो कबीर का कोण त्यो तिची मदत करायला तर तत्पर आहेच, पण त्याच्या मदतीच्या बिगार बी ती पोरगी कुणाचं बी ऐकणार नाही. ती पोरगी कुणाला जुमानणारी नाही आहे. ती पोरगी लई आगाव आहे, त्यामुळं त्या पोरीच्या नादाला लागण्याचा प्रश्नच येत नाही. उगाचच्या उगाच तू तिचा नाद करायला जाऊ नगस. ती पोरगी तुला वाटते ना व तेवढी साधी भोळी नाही आहे. अगं ती तेजस्विनी 12 वर्ष तिला डांबून ठेवलं होतंस ना व तू, पण तरी पण सुटून आलीच ना व. तिचीच लेख आहे ती, त्यामुळं असा आंधळ्या भ्रमात राहू नगस की तू तिचं काय वाकडं करू शकत नाही, काय वाकडं करू शकत नाही. ससा कासवाच्या शर्यतीची गोष्ट ठावा आहे ना व. सशाला गर्व होता, म्या जिंकणार, म्या पुढं जाणार, म्या पुढं जाणार, आणि शेवटी पुढं मोठ्या उड्या मारत गेला आणि दमून झोपला. आणि कासव मात्र बारीक बारीक पावलांनी चालत शेवटपर्यंत न दमता चालत राहिला आणि तो शेवटी पोचला. तसं व्हायला न गं. ह्या गोष्टीत तू ससा आणि ती सखी कासव ठरली तर मग मात्र सगळीच पंचायत होऊन बसेल. मनस्विनी लक्षात ठेव, आत्ता पावतर समजा तुझ्या हातात आहे, पण तसंच तुझ्या हातात समजा ठेवायचं असेल तर तशी तरबेज करावी लागेल. नाहीतर एक दिस लांब नाही ज्या दिवशी त्या सखीला तू जसं घरातनं बाहेर काढलं होतंस तसंच अगदी सेम टू सेम त्या सखीनं तुला बाहेर काढायला. मनस्विनी बघ, आता लवकरात लवकर हातपाय मारायला सुरुवात कर, नाहीतर सगळीच पंचायत होईल बघ. त्याबरोबर मनस्विनी तिला म्हणत असते हे बघ, तू मला घाबरवायची गरज नाही आहेस, ओके? आणि तू मला शिकवू नकोस मी काय करायचं, हातपाय कसे मारायचे, कधी मारायचे. मी माझं बघून घेईन. तुझ्यापेक्षा तरी जास्त अक्कल आहे मला, समजलं ना? लक्षात ठेवायचं, तू माझ्या घरात राहतेस, मी तुझ्या नाही. सरकारला अक्कल शिकवायची नाही, सरकारला आवडत नाही. निघ. त्याबरोबर ती तिकडनं निघून जाते. त्यानंतर मग इकडे मनस्विनी म्हणत असते एका अर्थी ही जे काही बोलली त्यामध्ये काहीही खोटं किंवा चुकीचं नाही आहे. जर मी वेळेवरती काहीतरी बंदोबस्त केला नाही तर हे सगळं प्रकरण माझ्या हाताच्या बाहेर जाईल आणि मग तो दिवस लांब नाही जेव्हा ती सखी खरोखरच मला घरातनं बाहेर काढेल आणि स्वतः ह्या घरावर राज्य करेल. कायमचा बंदोबस्त करायला हवा त्या सखीचा, कायमचाच बंदोबस्त करायला हवा, त्याशिवाय काही पर्याय नाही असा ती विचार करते. आणि मग आता ती विचार करू लागते की काय करायचं, सखीचा बंदोबस्त कसा करायचा, कसं सखीला कायमचं आपल्या रस्त्यातून बाजूला करायचं. कारण सखीला कितीही त्रास देण्याचा जरी आपण प्रयत्न केला तरी सखीला मात्र त्या सगळ्याचा काहीच फरक पडत नाही. रादर सखीवर त्या सगळ्यामुळे काही परिणाम होतच नाही. सखी मात्र निवांत जगते आयुष्य. मनस्विनी ठरवते लवकरच त्या सखीचा कायमचा काटा काढायचा आणि ती रात्रीची आता झोपते. आता जेव्हा मनस्विनी सकाळी झोपलेली असते तेव्हा अचानक तिला मोठमोठ्याने आता ढोल ताशे वाजवल्याचा आवाज येतो. मनस्विनी विचार करते की इथे ढोल ताशे कोण वाजवत आहे, म्हणून मनस्विनी रागाने आता मीनाक्षी काकूला हाका मारते. मीनाक्षी लवकर ये, मीनाक्षी. पण मीनाक्षी काही येत नसते. मनस्विनी म्हणते कुठे मेली ही मीनाक्षी. मग ती परशू काकाच्या नावाने हाका मारते.
परशू परशू, पण परशू काकासुद्धा येत नसतो. मग मनस्विनी म्हणते दोघंच्या दोघं मेलेत, मलाच जाऊन बघितलं पाहिजे बाहेर काय चाललं आहे ते. मग मनस्विनी बाहेर येते. बाहेर बघते तर काय, ढोल ताशांचा चांगलाच कडकडाट बाहेर सुरू असतो. त्याबरोबर मनस्विनीला खूप जास्त राग येतो आणि मग मनस्विनी रागारागात तिकडे पुढे येते. पुढे येऊन बघते तर काय, बाहेरचा संपूर्ण एरिया छान डेकोरेट केलेला असतो. मनस्विनीला प्रश्न पडतो की हे डेकोरेशन कोणी केलं आहे आणि हे बँड का वाजवत आहे तिथे. मग ती लगेचच त्या माणसांकडे येते आणि आता ती त्याच्यातल्या एकाची कॉलर पकडते आणि म्हणत असते, ए काय चाललं हे सगळं? हां, तुमची एवढी हिंमत की खुद्द सरकारच्या दारात येऊन तुम्ही हे ढोल ताशे वाजवताय? हां, कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं करायला? कोणी सांगितलं? त्याबरोबर ती लोक काही बोलत नसतात, गप्प असतात. त्यावेळी मग आता त्या ठिकाणी सखी येते. त्याबरोबर मनस्विनी सखीकडे बघते. सखी खूप सुंदर अशी साडी नेसलेली असते, गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं, फेटा डोक्यावरती बांधलेला असतो. मग मनस्विनी सखीला विचारते, काय प्रकार आहे हा सर्व? त्यावर सखी म्हणते, काय प्रकार? काहीच प्रकार नाही आहे, सत्य आहे सत्य. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, तुला घरातनं हकलवलेली ते विसरलीस का? सखी म्हणते, नाही नाही, तुम्ही विसरत होतात की हे घर माझं आहे, माझ्या आईवडिलांचं आहे. ह्या घरावर मुलगी म्हणून मालकी हक्क माझा आहे आणि म्हणूनच मी तोच सांगायला इकडे आली आहे. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, ह्या घरावर हक्क सांगणारी तू कोण? सखी म्हणते, शक्यतो मेमरी कमी झाली आहे तुमची सरकार, रोज 4 बदाम पाण्यात भिजवून खात जा. मी म्हटलं हे घर माझ्या वडिलांनी बांधलं आहे, तुम्ही माझ्याकडून हे सगळं लुबाडून घेतलं आहे, त्यामुळे हे सगळं तुमचं नाही आहे, हे सगळं माझं होतं आणि माझंच आहे. समजलं ना? आणि राहिला प्रश्न माझ्या पाठिंब्याचा, तर पाठिंबा सोबतच घेऊन आली आहे यावेळी. आणि मग सखी शिटी मारते. त्यावेळी कबीर तिच्या सोबत येतो. आता कबीरला तिकडे बघून मनस्विनी आणखीनच शॉक्ड होते. मग मनस्विनी त्या दोघांकडे बघतच राहते. त्यावर कबीर म्हणतो, बेबी सरकार, मला काय वाटतं आपण आतमध्ये जाऊया. आता ते दोघंजणं आतमध्ये येतात. त्याबरोबर सखी आता घरात नजर मारते तर तिकडे जो मनस्विनीचा फोटो लावलेला असतो तो काढून सखी पहिला जमिनीवर आपटते आणि म्हणते, ह्या फोटोची लायकी नाही आहे इथे लागण्याची, त्यामुळे हा फोटो घराच्या बाहेर फेकून द्यायचा. आणि तो फोटो ती घरातनं बाहेर फेकायला लावते. मनस्विनी संतापते आणि म्हणते, हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली माझ्या फोटोला हात लावण्याची? विसरली आहेस का, हे घर कायद्याने माझं आहे, या घराचे मालकी हक्क माझ्याकडे आहेत. सखी म्हणते, तू विसरते आहेस का, मी या घरची मुलगी येते, त्यामुळे मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही आहे. बाय द वे, आमची बेडरूम तर नीट अँड क्लीन आहे ना? आमच्या बेडरूममध्ये काही पसारा तर नाही आहे ना? कबीर चल बेडरूममध्ये जाऊया. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, ए बेडरूममध्ये काय, बेडरूममध्ये बापाचं घर असल्यासारखी फिरू नकोस, हे घर माझं आहे, माझं सरकारचं, मनस्विनीचं. त्याबरोबर मग सखी म्हणते, काय म्हणालीस? मनस्विनी, जर तू मनस्विनी आहेस तर हे घर तुझं नाही, आणि जर तू तेजस्विनी आहेस तर मी तुझी मुलगी आहे, त्यामुळे कायद्याने मी या घरात राहू शकते. समजलं ना? मला फसवून माझी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेण्यात तर यशस्वी झालीस ग, पण मला माझ्या घरातून हकलण्यात आणि या सगळ्यापासून दूर ठेवण्यात मात्र तू कधीही यशस्वी होणार नाहीस. लक्षात ठेव, रादर मी तुला यशस्वी होऊ देणार नाही. आतापर्यंत तू खूप उड्या मारल्यास, पण आता नाही, आता बास. आता ही सखी कबीर किर्लोस्कर तुझा सगळा माज जिरवते का नाही ते फक्त बघत बस. त्यानंतर सखी आणि कबीर वरती त्यांच्या बेडरूमकडे जात असतात. त्यावेळी सखी पुन्हा मनस्विनीला मागून हाक मारून म्हणते, सांभाळून राहा हा. यावेळची सखी पूर्वीसारखी नाही आहे. ती सखी राघव कामत आणि तेजस्विनी कामतची साधी भोळी त्यांच्यासारखीच असलेली मुलगी होती. पण ही सखी द ग्रेट बिझनेसमन कबीर किर्लोस्कर याची बायको आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर यांची नातसून आहे, जे कधीच हार मानत नाही. त्यामुळे ऑफकोर्स आता लग्न झालं आहे माझं त्या घरात, त्या घरातले नियम मी पाळलेच पाहिजे. हार न मानणं हा त्यातला सगळ्यात मोठा नियम आहे, लक्षात ठेवायचं. आणि मग त्यानंतर ते दोघं नवरा बायको बेडरूममध्ये जातात. तर दुसऱ्या बाजूला हे सगळं बघून मनस्विनीचा खूप जास्त संताप झालेला असतो. आता मनस्विनी रागाने स्वतःचा हात काचेच्या टेबलावर आपटून घेते. आता त्या टेबलाच्या काचेने मनस्विनीच्या हाताला लागतं, रक्त येतं. मनस्विनी ओरडते, परशू बघताय काय, मीनाक्षिनी बघतेस काय, लवकर फर्स्ट एड घेऊन ये, माझ्या हाताला बँडेज करा.
त्याबरोबर आता परशू आणि मीनाक्षी मनस्विनीकडे तसेच बघत राहतात, जागचे हलतच नाही. मीनाक्षीला मनस्विनी म्हणते, तुला ऐकू येत नाही आहे का? मी काय सांगितलं? फर्स्ट एज घेऊन ये, माझ्या हाताला लागलं आहे त्याच्यावरती मलमपट्टी कर. तरीही काही मीनाक्षी हलत नाही. त्याबरोबर मग ती म्हणते, सरकार दिवस संपले तुमचे. आम्ही या घरात कामाला जरी असलो तरीसुद्धा नियम हा असतो की आपल्या मालकाने दिलेले आदेश पाळायचे. आणि आम्हाला वाटत नाही की सखी जरी इकडे असती तरी सखीने सांगितलं असतं आम्हाला तुमच्या हाताला बँडेज करायला. त्यामुळे आमचा प्रश्नच येत नाही. तुम्ही बघून घ्या तुमचं काय करायचं आहे ते. आम्ही जातो सखीकडे. आणि मग ते दोघंही तिकडनं निघून जातात. आता मात्र मनस्विनीचा आणखीन जास्त संताप होतो आणि मनस्विनी जोरात ओरडते, ओ डॅम, विसरू नका की मी सरकार आहे, सरकार. आणि सरकारला हरवण्याची धमक कोणातच नाही आहे. आज ती सखी घरात आली आहे तर तुम्हा सगळ्यांना वाटतं आहे की तुम्ही सगळे जिंकलाय, पण नाही, तसं नाही आहे. तुम्ही सगळे हरलाय, तुम्ही सगळे हरलाय. त्यावेळी त्या ठिकाणी नंदा मावशी येते आणि म्हणते, हरलाय हरलाय असं किती बी कोकललीस की नाही तू, तरी बी काय फरक पडत नाही. कारण सत्य हेच आहे की तू त्या काल परवाच्या पोरीसमोर हरल्यास मनस्विनी. मी तुला आधीच समजून सांगत होतो, पण तुला माझं ऐकायचंच नव्हतं. तुला वाटत होतं आपली आई अडाणी आहे, आपल्या आईला काही कळत नाही, आपली आई बावळट आहे, बरोबर नवं? पण त्याचीच ही फळं भोगावी लागत आहेत तुला. त्यावर मनस्विनी तिचाच गळा आवळते आणि म्हणते, गप्प बसायचा एकदम. मला शहाणपणा शिकवायचा नाही. आणि राहिला प्रश्न या सखीचा, तर मारू देत किती उड्या मारायच्या आहेत ते. नाही जर हिला घरातनं बाहेर काढलं तर माझंसुद्धा नाव मनस्विनी नाही, लक्षात ठेवायचं. सरकार म्हणतात मला, सरकार. आणि माझ्या विरोधात जाण्याची कोणी हिंमत करत नाही, लक्षात ठेव. त्याबरोबर मग आता लगेचच नंदा मावशी म्हणते, ठीक आहे, बघू काय करतेस ते तू. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद. आता नक्की पुढे काय काय घडणार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा.